Welcome back to Ingwa News. Chief Minister Dr. Pramod Sawant shared a personal and emotional anecdote recalling his father's political journey as a Janata Party candidate in 1978 from Pali, where he secured only 400 votes. Despite not being arrested, his father actively opposed the emergency and was later urged to contest election. CM Sawant said his father was mocked as Janata Party for over 40 years, a stigma that only ended after Sawant himself was elected MLA. हा मुद्दामून सांगता आय एम द सेकंड जनरेशन ऑफ द जनता पार्टी. गोंयांत जनता पार्टीच्या हेजेर 1978च्या इलेक्शनाक 4 सीट लढिल्ले. एक मडगांव, पणजे, वास्को एंड पाळये. पाळये सीट इज कॉन्टेस्टेड बाय माय फादर. म्हज्या पप्पान कॉन्टेस्ट केल्लो आनी इतकेंच न्ही, ताका मतां पडिल्ली 400. बट तेंय सांगता तुमकां फाटलीं 40 वर्सां तांकां हिणयताले हो जनता पार्टी म्हणून. तांणी भोगलां कित्याक ही वॉज इन द फक्त अरेस्ट जावंक ना, बट ही हॅज फॉट फॉर द एमर्जन्सी फॉट केल्या उपरांत ताका सांगलें की इलेक्शन तूं कॉन्टेस्ट करपाक जाय. ही हॅड कॉन्टेस्टेड इलेक्शन, बट लोकांनी हिणयलो. 40 वर्सां हिणयलो हो जनता पार्टी. हांव आमदार जाल्या उपरांत बंद जालें हिणोवपाचें. इतकें सोंसलां इन दॅट फॅमिलीज. आमी लक्षांत घेवपाक जाय. इट इज नॉट दॅट की जस्ट म्हणजे फक्त अरेस्ट केलें हें केलें जालें न्ही. इट इज एन फॅमिली हॅव सफर्ड सो मेनी. भितर आशिल्ले सफर जाले, भायर आशिल्ले सफर जाले. आमी आज म्हणना की आज आमी एमर्जन्सी डे ऑब्जर्व करता जर आसत, ह्या एमर्जन्सी डेच्या निमित्तान म्हणजे हांव सांगता आसतना आय एम द सेकंड जनरेशन ऑफ दीस पार्टी. आनी सेकंड जनरेशन सांगता आसतना म्हाका गर्व आसा, म्हाका अभिमान आसा. नेशन फर्स्ट, सेकंड पार्टी अँड थर्ड मी. आमी सदांच सांगता आसतना ह्या राजकारणांत जर आसत जाल्यार आमी स्वता खातीर ना, ह्या देशा खातीर आसा. आमी आमच्या पार्टी खातीर आसा, ताज्या उपरांत आमी आसा. हें सातत्यात आमी करीत आयिल्लें आसा. म्हणून तर म्हणजे वेगवेगळे प्रचारक आसतले, संघाचे वेगवेगळे एबीपी लिडर्स आसतले आनी वेगवेगळे फ्रीडम फायटर्स आसतले, ज्यांच्यांनी देशा खातीर आनी त्या त्या राज्या खातीर लिबरेट करपा खातीर ज्यांच्यांनी झगडले ब्रिटिशां वांगडा, तांकां भितर वचपाची पाळी जर आसत जाल्यार ती पयले फावटी आयली. आमी बरेचशे म्हणटा आतां की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आयल्या उपरांत ह्या संविधाना खातीर कितें केलें. तुमी जर पळयशे आसत जाल्यार डीप रिस्पेक्ट टू द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांचे व्हिजन जर तुम्ही पळयचे आसत तर तांच्यांनी म्हणजे हे कॉन्स्टिट्यूशन हे सर्वोपरी आसा, ह्या संविधान हे सर्वोपरी आसा हें सांगता आसतना तांचे हे संविधान जे आसा, आमी जशें म्हणटा की गीता, बायबल आनी कुरान हे धर्मान जितकें म्हत्व आसा तितक्याच कॉन्स्टिट्यूशनाक महत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी दिल्लें आसा. आनी हें सगळें सांगता आसतना ह्या कॉन्स्टिट्यूशनान दिल्लें कॉपरेटिव्ह फेडरलिझम हो देश व नॉट म्हणजे इट इज नॉट ओनली द कंट्री, ह्या सगळ्या स्टेटीक मेळून हो देश चल्लो आसा. आनी त्या खातीर प्रत्येक पॉलिसी, प्रत्येक डिसिजन हे प्रत्येक जनाचेर अवलंबून आसा. म्हणून हे कॉपरेटिव्ह फेडरलिझम व्यवस्थीत रित्या चल्लें आसा. आनी हें सगळें सांगता आसतना वी प्रमोट सिटीजन फ्रेंडली गव्हर्नन्स. लोकांच्या मदीं कशें वयचें ह्या फाटल्या 10 वर्साच्या कार्यकाळात तुमी सिटीजन फ्रेंडली गव्हर्नन्स पळयलां आसतलें. एम्पावरींग द कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज तुमी फाटल्या 10 वर्साच्या कार्यकाळात पळयात. इलेक्शन कमिशन एम्पावर केला, CAG एम्पावर केला, लोकपाल एम्पावर केला. फाटल्या 60 वर्साच्या कार्यकाळात तुमकां CAG, लोकपाल, इलेक्शन्स कमिशन हेका इतक्या मोठ्या प्रमाणात एम्पावर केल्लें केन्ना दिसूंक नाशिल्लें. ते फर्स्ट टायम म्हणजे लोकायुक्त आसतले किंवा लोकपाल आसतले वेगवेगळ्या स्टेटींनी सुद्दां म्हणजे गव्हर्मेंटाच्या विरोधात सुद्दां जर एखाद्या केस दिवची पडली देर इज अ लोकायुक्त. आतांय बी म्हणटा आमी इन्फॉर्मेशन RTI एक्ट हे वेगवेगळे एक्ट जर तांकां एम्पावर करपाचें काम जर केन्ना जालें आसत जाल्यार तें आतां जालें. आनी इतकेंच न्ही, तातूंत फुडें वयता आसतना इट इज एन फ्रीडम थ्रू द डेव्हलपमेंट. ऑनरेबल PM नरेंद्र मोदीजीच विजन इज अ क्लीन इंडिया टू फिट इंडिया. क्लीन इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, फिट इंडिया, वेगवेगळ्या पद्दतीच्यो संकल्पना इट इज अप टू द आमचें तत्व सरकार करता आसतना आसा विच इज एन अंत्योदय. लास्ट पर्सन इन द कम्युनिटी हाज्या पर्यंत गव्हर्नन्स पावचें. लास्ट पर्सन इन द कम्युनिटी हाज्या पर्यंत पॉलिसीज पावच्यो, स्किम्स पावच्यो, हाज्या खातीर आमचें सरकार सातत्यात काम करता. आनी म्हणून तर आमचें सरकार हे सगळ्या लोकां पर्यंत म्हणजे जन आंदोलन रित्या जनभागीदारींतल्यान काम करता आसतना तुमकां दिसता. तुमी म्हणटले की ह्या सरकारात सगळ्यात मोठें काम कितें केलां. हय, कॉन्स्टिट्यूशन तशें पळोवंक वचत जाल्यार 370वें कलम रद्द करपाचें काम म्हज्या सरकारात केलां. मोठ्या अभिमानान सांगता. ह्या देशात जेन्ना स्वतंत्र जालें आनी जम्मू काश्मीर ह्या देशाचो वेगळें दवरलें आनी जम्मू काश्मीर वेगळें दवरता आसतना सांगलें की हय, त्या जम्मू काश्मीरात वेगळें संविधान आसतलें, वेगळो थंयसलो मुख्यमंत्र्याक प्रधानमंत्री म्हणटले आनी थंयसरले आशिल्ल्याक त्यांचो तिरंग्याच्या बरोबर त्यांचो वेगळो फ्लॅग लायतालो. आफ्टर द इंडिपेंडन्स ऑफ द इंडिया
डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी हे पहिले फॉरेन मिनिस्टर आशिल्ले. मुद्दामून हिस्ट्री काढून पळयात. 1952 श्यामा प्रसाद मुखर्जी हे फॉरेन मिनिस्टर असताना तांच्यांनी पळयलें की जम्मू काश्मीराक वचपा खातीर पासपोर्ट चलचो ना. तांच्यांनी सांगलें की जम्मू काश्मीर हो देशाचो अविभाज्य घटक आसा आनी त्या खातीर जम्मू काश्मीरात वचपा खातीर पासपोर्ट चलचो ना. आनी नेहरूजीक सांगलें जर जम्मू काश्मीरात वचपा खातीर जर पासपोर्ट जाय आसत जाल्यार म्हाजें रेजिग्नेशन घे, आपूण जम्मू काश्मीरात विदावट पासपोर्ट वचून तुमकां दाखयतलो. आनी त्याच दिसा 1952 जेन्ना त्यांनी आपले रेजिग्नेशन दिले फॉरेन मिनिस्ट्रीचे आणि जम्मू काश्मीरात विदाउट पासपोर्ट त्यांच्यानी बाय ट्रेनी थंयसर प्रवेश केलो. एक दीस तांकां त्याच दिसा तांकां अरेस्ट केले आणि दुसरे रित्या तांचो गूढरित्या जम्मू काश्मीरात मृत्यू जालो. केन्ना त्यांची इन्क्वायरी जाली ना. भारतीय जनता पार्टी आणि जनसंघ तेन्नाच्यान तेच्यांनी ठरयलें की इस देश में एक विधान एक प्रधान एक निशान चलेगा. इस देश में दो विधान दो प्रधान दो निशान नहीं चलेगा नहीं चलेगा. ह्या तत्वाचेर भारतीय जनता पार्टीचें राजकारण आशिल्लें. आमच्या खातीर आमी देश सर्वोपरी तो इतक्या खातीर म्हणटा की ह्या देशात 2 संविधानां चलची ना, ह्या देशात 2 फ्लॅग चलचे ना, ह्या देशात 2 प्रधानमंत्री आसचे ना. अरे हाली आमी पळयता की 5 जून 2019 पर्यंत ह्या देशात 2 संविधानां चलताली, 2 प्रधानमंत्री आशिल्ले आणि 2 तिरंगे लागताले. अरे भारत लिबरेट जाल्या उपरांत सुद्धा ही स्थिती ह्या देशाची. 70 वर्सां जाल्या उपरांत सुद्धा ह्या देशात 2 संविधानां चलता. जम्मू काश्मीरात वयते जाल्यार आमकां परमिशन घेवचें पडटा. जम्मू काश्मीर आय एम द विटनेस 2013 हांव स्वता जम्मू काश्मीरात गेला. तिरंगा लहराव, लाल चौक, भारतीय जनता पार्टी जनसंघाचे लिडर प्रत्येक फावटी त्या जम्मू काश्मीरातल्या लाल चौकात तिरंगा लावपा खातीर गेल्या. आय एम विटनेस 2013 हांव गेला. 2013 त्यांनी म्हणजे तुम्ही विचार करात म्हणजे जस्ट आमदार जाल्या उपरांत जेन्ना पहिली फावटी भारतीय जनता पार्टी ठरयलें हय तिरंगा लहराव लाल चौक जम्मू काश्मीर म्हणजे जवळपास जम्मू काश्मीरच्यान आपले कन्याकुमारी पासून पुराय भारत देशातले सगळे तमाम युवक जम्मू काश्मीरात एंटर झाले. जम्मू काश्मीरात एंटर जाल्या उपरांत ज्याच्या बॅगात तिरंगा दिसा तेका अरेस्ट करप. हांवें पळयलां ज्याच्या बॅगात तिरंगा दिसलो लाखांनी युवक हे जम्मू काश्मीरात अरेस्ट जाल्ले 2013. हे कसले स्वातंत्र्य. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या एका 5 जून 2019 317वें कलम रद्द केले आणि परत एकदा दाखवून दिले इस देश में 2 विधान 2 प्रधान 2 निशान नहीं चलेगा. याच तत्वाचेर भारतीय जनता पार्टीचे आम्ही विसरूंक ना. भारतीय जनता पार्टी जर राजकारण केला असत जाल्यार आम्ही विसरूंक ना. श्यामा प्रसाद मुखर्जी हांचे बलिदान आम्ही केन्नाच विसरूंक ना. श्यामा प्रसाद मुखर्जी हांच्यानी बलिदान जरी जम्मू काश्मीरात वो कश्मीर हमारा है जहां बलिदान मुखर्जी हुए वो कश्मीर हमारा है या तत्वाचेर भारतीय जनता पार्टीत राजकारण केलं. आणि म्हणून आज आम्ही मोठ्या अभिमानान सांगता 317वें कलम संविधानातले रद्द जर केले असत या देशाची अखंडता दवरपा खातीर केले, या देशाक एकसंघ दवरपा खातीर केले, या देशाची अखंडता दवरप हेच आमचे परम कर्तव्य आशिल्ले. म्हणून आयच्या ह्या संविधान हत्या दिवस ऑब्जर्व करता असताना तांच्यांनी संविधानाची हत्या कशी पद्दतीत केल्ली हे भुरग्यांक कळपाची गरज आसा. आमी स्वताच म्हणटा की आयचो तरणाटो हो विकसीत भारत 2047 हो ह्या देशाचो हो विकास घडोवपी आसा आणि व्हिजन जर कोण पळयता आसत ह्या देशाचो तरणाटो पळयता. आणि म्हणून तर आमी हे ट्रूथ हे केन्ना सप्रेस जावपाक दिवचे ना. सातत्यान आमकां हो दीस याद दवरपाक जाय.